मित्रांनो, कल्पना करा, एक ट्रक ड्रायव्हर आहे असं समजा. त्याचं नाव गणेश आहे. तो दिल्लीहून माल घेऊन मुंबईला निघतो. 20 तास 22 तास प्रवास करतो. रस्त्यातले सिग्नल, गर्दी, टोल नाके आणि थकवा यामुळे त्याचं शरीर, त्याचा खिसा दोन्हीही रिकामे होतात. पण आता हीच गोष्ट बदलणार आहे बरं का. आणि कशी बदलणार आहे आजच्या या व्हिडिओमधून सविस्तर बघणार आहोत. त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार, मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय दाटेने. आपण बघतायत सत्य पे सत्ता. प्रश्न तुमचे, आवाज आमचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच पालघर जिल्ह्याचा दौरा केला आणि दिल्ली मुंबई एक्सप्रेसवेच्या कामाचा आढावा सुद्धा घेतला. सुमारे 1,00,000 कोटी रुपये खर्चाचा, जवळपास 1400 किलोमीटर लांबीचा हा 8 पदरी ग्रीनफील्ड महामार्ग आहे बरं का. पण मित्रांनो, आकडे बाजूला ठेवा जर थोडा वेळ. खरा प्रश्न हा आहे, याचा फायदा नेमका कुणाला होणार आहे? मोठ्या कंपन्यांना की गणेश सारख्या सामान्य माणसाला? चला याची उत्तरं शोधूया. हरियाणा, राजस्थान, मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 5 राज्यांना जोडणारा हा महामार्ग भारतातील सर्वात मोठ्या पायाभूत प्रकल्पांपैकी एक मानला जातोय. पण आमच्या मराठवाड्यातल्या, विदर्भातल्या किंवा कोकणातल्या एका सामान्य शेतकऱ्याला, व्यापाऱ्याला याचा काय संबंध आहे हो? असा प्रश्न तुम्हाला पडलाच असेल ना. तर मित्रांनो, संबंध थेट आहे बरं का. तो आहे रोजगार, वाहतूक खर्च, बाजारपेठेच्या संधी. हे सगळे गोष्टी आपल्या मराठवाड्यालाच भेटणार आहे. आता मित्रांनो, मराठवाड्यासाठी हा प्रकल्प इतका महत्वाचा काय हे तुम्ही विचारणारच होता. हे समजून घेण्यासाठी एक गोष्ट लक्षात घ्या. समृद्धी महामार्ग आहे. नागपूर ते मुंबई या समृद्धी महामार्गाने आधीच मराठवाड्याला थेट मुंबईशी जोडलाय. आता दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे हा जसा मुंबईपर्यंत पोहोचतो, तसाच समृद्धीच्या माध्यमातून मराठवाड्यातला माल, मराठवाड्यातला शेतकरी, मराठवाड्यातला व्यापारी थेट या राष्ट्रीय जाळ्याशी जोडला जाणार आहे. म्हणजेच छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर, नांदेड इथून निघणारा जो माल आहे, तो माल समृद्धीवरून मुंबईत आणि तिथून पुढे या नव्या एक्सप्रेसवे मार्गे थेट उत्तर भारतातल्या मोठ्या बाजारपेठेंपर्यंत कमी वेळेत पोहोचू शकेल. आतापर्यंत मराठवाडा हा दिल्ली सारख्या बाजारपेठेपासून खूपच लांब होता, वाहतुकीच्या दृष्टीने लांब वाटायचा. पण समृद्धी आणि हा एक नवा एक्सप्रेसवे जर एकत्र आले तर मराठवाडा थेट देशाच्या आर्थिक महामार्गाशी जोडला जाईल. शेतमाल असो, कापड उद्योग असो किंवा MIDC मधला उत्पादित माल असो, हे दोन्हीही महामार्गाच्या जोडणीमुळे मराठवाड्याच्या व्यापाराला मोठी चालना मिळू शकते. पण मित्रांनो, ही झाली डेव्हलपमेंटची गोष्ट. पण आज जर भारतातून मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्टपर्यंत माल पोहोचवताना ठाणे, भिवंडी, घोडबंदर या भागातल्या वाहतूक कोंडीत ट्रक तासनतास अडकून राहत होते. या एका कोंडीमुळे डिझेलचा खर्च वाढत होता, ड्रायव्हरचा वेळ वाया जात होता आणि अंतिमतः हा खर्च सामान्य ग्राहकांपर्यंत पोहोचत होता. म्हणजे कसं की भाजीपालाच्या दरात वाढ, कपड्यांच्या किमतीत वाढ, प्रत्येक वस्तूंच्या भावात वाढ. म्हणजे वाहतूक कोंडी ही फक्त ड्रायव्हरची समस्या नव्हती बरं का. ती थेट तुमच्या आमच्या घरच्यांशी संबंधित होती. म्हणजे ती जोडलेली होती. नवीन एक्सप्रेसवे जर सुरू झाला तर हाच प्रवास कमी वेळेत होईल, म्हणजे कमी खर्चात होईल. असा दावा केला जातोय की आता महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं, राज्यातील या महामार्गाची लांबी सुमारे 157 किलोमीटर असून यासाठी अंदाजे 24,000 कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याचं सांगितलं जात आहे. 7 पॅकेजेस पैकी 5 पूर्ण झाले असून उर्वरित 2 अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. 31 ऑगस्ट 2026 पर्यंत महाराष्ट्रातील संपूर्ण मार्ग वाहतुकीसाठी खुला करण्याचं उद्दिष्ट असल्याचं प्रशासनाकडून काल सांगण्यात आलंय. पण मित्रांनो, इथे थांबून चालणार नाही बरं का. विकासाच्या या मोठ्या गोष्टींमागे नेहमी एक प्रश्न तपलेला असतो, तो म्हणजे जमीन कोणाची गेली, भरपाई किती मिळाली, स्थानिक शेतकऱ्यांचं, आदिवासी बांधवांचं काय झालं. हा प्रश्न आपण विसरून चालणार नाही. कारण रस्ता बांधणं सोपं आहे, पण त्या रस्त्यासाठी ज्यांनी आपली जमीन, आपलं घर सोडलं, जमीन सोडली, त्यांचं पुनर्वसन योग्य पद्धतीने झालं का, हे तपासणं तितकंच खरं आहे ना. हीच खरी पत्रकारिता आहे. आता याचा रोजगारावर काय परिणाम होईल हे बघूया. अशा मोठ्या प्रकल्पांमुळे बांधकाम क्षेत्रात हजारो मजुरांना, कामगारांना थेट रोजगार मिळतो. टोल प्लाझा, पेट्रोल पंप, डाबे, हॉटेल्स, दुरुस्ती केंद्र या महामार्गालगत छोटे मोठे व्यवसाय उभे राहतात आणि त्यातूनच स्थानिक लोकांना उत्पादनाचं साधन मिळतं. मराठवाड्यातल्या तरुणासाठी जे रोजगारासाठी शहराकडे स्थलांतर करतात, त्यांच्यासाठी ही एक संधी ठरू शकते. जर योग्य नियोजन झालं तर दुसरीकडे शेतकऱ्यांसाठीही हा महामार्ग महत्वाचा ठरू शकतो. कारण जलद वाहतुकीमुळे शेतमाल कमी वेळेत मोठ्या बाजारपेठेंपर्यंत पोहोचू शकतो. भाजीपाला, फळं यासारखे नाशवंत माल वेळेत पोहोचला जाईल तर शेतकऱ्यांचं नुकसान कमी होतं आणि त्याला योग्य भाव मिळण्याची शक्यता वाढते. म्हणजेच हा रस्ता फक्त सिमेंट कॉन्क्रीटचा नाही, तर तो शेतकऱ्यांच्या घामाच्या दामाशी जोडलेला आहे. महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांसाठी
चार्जिंग स्टेशन उभारले जाणार असल्याचंही सांगितलं जात आहे आणि इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीमही बसवली जाणार आहे. म्हणजे इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टीम लक्षात घ्या. त्यामुळे अपघाताचं प्रमाण कमी होईल, वाहतूक अधिक सुरक्षित होईल असा दावा प्रशासनाकडून केला जातोय. पण मित्रांनो, प्रत्येक मोठ्या घोषणेनंतर एक प्रश्न असतोच बरं का, ही मुदत खरंच पाळली जाणार आहे का? कारण आपण याआधी अनेक प्रकल्पांच्या मुदतीत वाढताना पाहिले आहेत. समृद्धी महामार्गाच्या बाबतीतही असाच अनुभव आपल्याला आलेला आहे. त्यामुळे 31 ऑगस्ट 2026 ही मुदत प्रत्यक्षात पूर्ण होते का यावर आपण बारीक लक्ष ठेवूनच आहोत. तुम्हाला अपडेट आम्ही देतच राहणार आहोत आणि निश्चितच हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त आपल्या मित्रांना शेअर करा. कारण विकासाचे प्रकल्प असतील किंवा चांगली माहिती असेल त्या आम्ही शेवटपर्यंत देण्याचा प्रयत्न करत असतो. परंतु मित्रांनो, विकासाचे प्रकल्प चांगलेच असतात, पण त्याचा फायदा शेवटच्या माणसांपर्यंत, आपल्या त्या गणेश सारख्या ड्रायव्हर पर्यंत, शेतातल्या त्या शेतकऱ्यांपर्यंत आणि गावातल्या त्या तरुणांपर्यंत खरंच पोहोचतो का हे तपासणं आपलं काम आहे बरं का. मित्रांनो, आपण अशा प्रत्येक विकासाकडे डोळसपणे बघत राहू. तुम्हाला काय वाटतं, हा एक्सप्रेसवे मराठवाड्यातल्या, महाराष्ट्रातल्या सामान्य माणसाच्या आयुष्यात खरंच बदल घडवेल का हो? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. कारण महत्त्वाच्या माहिती तुम्हाला फक्त याच चॅनलवर मिळतात. धन्यवाद. लग्न ठरलंय ना तुझं? आणि हे काय? अगं, मला पीसीओडीचा त्रास आहे. कधीतरी हे सासरी कळेलच ना. मग त्याच्यामुळे मुलं होण्यात अडचण येते ना. हे एकतर पीसीओडी इतका गंभीर आजार नाहीच आहे आणि त्यावर सोपा उपाय आहे. आपल्या ईशाला लग्नाआधी असाच त्रास होता. तिने डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक मध्ये उपचार घेतले आणि तिला आता 2 मुलं आहेत. डॉक्टर चाटेज होमिओपॅथी क्लिनिक, साइड इफेक्ट नसलेला होमिओपॅथीचा नैसर्गिक उपचार. 9545727107